2 ते 3 चमचे, कॉर्नफ्लोअर, मक्याचं पीठ आपण 3-4 चमचे घातलं. पुढे आणि कॉर्नफ्लोअर 2 ते 3 चमचे, बर, बेसन आणि तांदळाचं पीठ. बर बर. आता मगाशी पण तुमच्या त्या रेसिपीला मी तुम्हाला विचारलं होतं की पीठ आपण जर बदलली तर चालतात का? इथे यात सुद्धा चालू शकतात पीठ बदलली. काय बदलून काय करू शकतो आपण? ऑलमोस्ट मी सगळी घातली आहेत. त्याच्यामध्ये कणिक किंवा मैद्याऐवजी कणिक वापरू शकता तुम्ही. गव्हाचं पीठ. हो, गव्हाचं पीठ. ठीक आहे. आता काय? टोमॅटो सॉस 1 चमचा बस, आणि चाट मसाला. वा. थोडंसं चवीपुरतं मीठ. भाजीमध्ये आपण घातलं आहे त्यामुळे यात थोडंसंच लागेल. पुरं इतकं? शिवाय आपण चाट मसाला घातलाय त्याच्यातही थोडंसं मिठाचं कंटेंट असतं. आता हे मिक्स करून घेऊयात. बरं. पीठ आता अजून मी हे लागेल? हाताने मिक्स करून घेते. जशी आवश्यकता असेल तसं पीठ घालून घेऊयात आपण. बरं, ठीक आहे. लागेल. मैदा घाल. मैदा बघा. बस. मक्याचं पीठ. कॉर्नफ्लोअर थोडंसं. बरं, बघा. आता याचा गच्च गोळा करून घ्यायचा आहे. काय करायचंय आता आपण हा घट्ट मळून घेतलेला गोळा आहे, याचा आपण पातळ पोळी लाटणार आहोत. बरं. आणि त्याचे नाचोस बनवून आणि मग डीप फ्राय करणार आहोत. चला चला लगेच करूया. आता त्याच्या आधी आपल्याला मैदा डस्ट करून घेऊयात खाली. बरं, चिकटू नये म्हणून. लाटून तर आपलं झालेलं आहे. हो. आता काय? आता ह्याचे आपण कट करून घेऊयात. घ्या कट करून. ट्रायंगल शेप. बेस्ट. ट्रायंगल शेप मध्येच का कट करायचं? आपण नाचोस त्याला नाव दिलं आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार कुठल्याही शेप मध्ये कट. बरोबर, तुमच्या म्हणजे तुम्हाला हवे असलेल्या आकारानुसार. बरं का मंडळी, आपण हे नाचोस कट करून घेतलेले आहेत. आता डीप फ्राय करायची वेळ जवळ आलेली आहे. करूया डीप फ्राय? हो. घ्या करून. आपण हे नाचोस मंद आचेवर तळून घेऊयात. बर, म्हणजे ते कडक राहतील. ओके, ठीक आहे. मला वाटतं याला फार वेळ लागणार नाही हो डीप फ्राय व्हायला, है ना? लगेच. वाह, फारच इंटरेस्टिंग पदार्थ आहे. पटकन तळून होतोय. तुम्ही लिहून घ्या पावभाजीच्या नाचोस साठी लागणारं साहित्य आणि कृती. पावभाजीचे नाचोस करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, कॉर्नफ्लोअर, मैदा, मक्याचं पीठ, टोमॅटो, लाल सिमला मिरची, पत्ता कोबी आणि गाजर शिजवून केलेली पेस्ट, आलं लसूण आणि कांद्याचं वाटण, बेसन, टोमॅटो सॉस, तांदूळाचं पीठ, हिंग, पावभाजी मसाला, चाट मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण कांद्याचं वाटण परतून घ्यावं. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये हिंग, पावभाजीचा मसाला, लाल तिखट, भाज्यांची पेस्ट, उकडून कुस्करलेला बटाटा, पाणी आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून त्याची पावभाजी तयार करून घ्यावी. एका भांड्यामध्ये तयार पावभाजी काढून थंड करून घ्यावी. थंड केलेल्या पावभाजीमध्ये मैदा, मक्याचं पीठ, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर, बेसन, तांदूळाचं पीठ, 1 चमचा टोमॅटो सॉस, चाट मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून त्याचं पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची पोळी लाटून सुरीने नाचोसच्या आकारामध्ये पोळीचे काप करून घ्यावेत. तयार नाचोस गरम तेलामध्ये तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.